हाय फ्रेंड्स, आज आपण टॉपिक बघणार आहोत 6.5 एन सी आर टी मधला 6.5 मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये जे तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन दिलेलं आहे, हा ट्रान्स्क्रिप्शन आज आपण बघणार आहोत. एन सी आर टी मधलं आपण पेज नंबर जे 107 दिलेलं आहे, हे पेज नंबर 107. त्याच्यामध्ये 6.5 ट्रान्स्क्रिप्शन युनिट, त्याच्यानंतर 6.5.2 ट्रान्स्क्रिप्शन युनिट अँड जीन आणि 6.5.3 दॅट इज द टाईप ऑफ आर एन ए अँड द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. इथंपर्यंतचा जो पार्ट आहे हा सगळा 6.5चा पार्ट आज आपण बघणार आहोत. ह्या 6.5मध्ये मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की ट्रान्स्क्रिप्शन, आपण हा पॉईंट विसरायचा नाही आहे. दॅट इज द सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस, ह्या सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिसमध्ये ओके आपण हे बघतोय की डीएनए जे आहे, या डीएनएचं कन्व्हर्जन ओके mRNA मध्ये, ओके डीएनए टू mRNA आणि mRNA टू प्रोटीन. ओके डीएनए टू mRNA आणि mRNA टू प्रोटीन. ह्या डीएनए टू mRNA आहे, याला आपण म्हणतो ट्रान्स्क्रिप्शन. काय म्हणतो आपण याला? ट्रान्स्क्रिप्शन म्हणतो. ओके ट्रान्स्क्रिप्शन म्हणतो. जी जेनेटिक इन्फॉर्मेशन डीएनए वरती आहे ही कॉपी करायची आणि कॉपी करून इथं पेस्ट करायची. ओके दॅट इज आरएनए. ओके कॉपी आणि पेस्ट म्हणणार आहे आपण इथं mRNA, दॅट इज डीएनए टू mRNA ट्रान्स्क्रिप्शन आणि mRNA टू प्रोटीन इथं आपण म्हणणार आहे ट्रान्सलेशन. काय म्हणणार आहोत? ट्रान्सलेशन. ओके आता बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. आपण डीएनए म्हटलं की या पद्धतीने जातो, बरोबर आहे. डीएनए म्हणजे डबल स्टँड आहे हे आपल्याला माहिती आहे. आता इथं आपण काय केलेलं आहे, डीएनए बघा, हा mRNA हेही माहिती आहे तुम्हाला. mRNAची डायग्राम तुम्ही काढलेली आहे. mRNAच्या डायग्राममध्ये 5' आहे आणि पुन्हा 3' आहे. mRNAच्या डायग्राममध्ये तुम्हाला 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 या पद्धतीने काय आहेत, कोडॉन्स आहेत, बरोबर आहे का. इथं तुम्हाला mRNAच्या डायग्राममध्ये काय असणार आहेत, कोडॉन असणार आहेत, बरोबर. डीएनए मध्ये काय आहे बघा, कोडोजेन्स. तुम्हाला इथं आपण हा एक स्ट्रँड घेतला, 3' टू 5' हा एक स्ट्रँड घेतला, 5' टू 3' हा दुसरा स्ट्रँड घेतला. ओके हे दोन स्ट्रँड घेतले डीएनएचे. इथं mRNAला सिंगल स्ट्रँड आहे. ओके आणि ह्या प्रोसिजरला आपण म्हणणार आहे ट्रान्स्क्रिप्शन. ओके ट्रान्स्क्रिप्शन. आता हीच डायग्राम फक्त इथं या पद्धतीने आपण ड्रॉ करायची आहे. हे दोन स्ट्रँड या पद्धतीने घ्यायचे आहेत. इथं दोन स्ट्रँड घेतलेले आहेत, बरोबर आहे का. एक स्ट्रँड आहे 5' टू 3', दुसरा स्ट्रँड आहे 3' टू 5' आहे का बघा, आणि दुसरा आहे 5' टू 3'. या पद्धतीने दोन स्ट्रँड दिलेले आहेत. तुमच्या NCERTच्या बुकमध्ये पेज नंबर 108 वरती फिगर नंबर 6.9 दाखवलेली आहे का बघा. फिगर नंबर 6.9 वरती तुम्हाला 3' दाखवलेला आहे आणि 5' दाखवलेला आहे. आपण इथं घेतलेलं 3' आहे, हा 5' आहे, हा 5' आहे, हा 3' आहे, असे दोन स्ट्रँड घेतलेत आपण. आता जो वरचा स्ट्रँड आहे, हा वरचा स्ट्रँड आहे, त्या वरच्या स्ट्रँडला म्हणलेला आहे टेम्पलेट स्ट्रँड. दोन स्ट्रँड आहेत, टेम्पलेट स्ट्रँड, आणि याला म्हणलेला आहे कोडिंग स्ट्रँड. बघा इथं याला म्हणलेलं आहे टेम्पलेट स्ट्रँड. काय म्हणलेलं आहे? टेम्पलेट स्ट्रँड, आणि याला म्हणलेलं आहे कोडिंग स्ट्रँड. काय म्हणलेलं आहे? कोडिंग स्ट्रँड. असे दोन स्ट्रँड तुम्हाला इथं दाखवलेले आहेत का बघा. इथं पेज नंबर 108 वरती मी पुन्हा रिपीट करतोय. दोन स्ट्रँड दाखवले, 3' एंड 5' एंड 5' एंड 3' एंड. फक्त नावं लक्षात ठेवायची. त्या 3' एंड टू 5' एंडला टेम्पलेट म्हणलेला आहे, 5' एंड टू 3' एंडला कोडिंग म्हटलेलं आहे. त्याच डायग्रामच्या वरती तुम्हाला दिलेला आहे 3' एंड टू 5' एंड, याला टेम्पलेट स्ट्रँड म्हणलेला आहे. मग इथं असा सिक्वेन्स दिलेला आहे. तरी कुठला सिक्वेन्स? इथं भले सिक्वेन्स असेल
हा ATGC 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 असा सिक्वेन्स दिलेला आहे. ओके, आणि याच सिक्वेन्सला तुम्ही बघा ए असेल इज ऑलवेज पेअर विथ टी असेल ऑलवेज पेअर विथ ए, जी असेल ऑलवेज पेअर विथ सी असेल ऑलवेज पेअर विथ जी दिलेला आहे का बघा. आणि मग तो आहे कोडिंग स्ट्रँड. असे 2 स्ट्रँड तुम्हाला पहिल्यांदा दाखवलेले आहेत का बघा. 2 स्ट्रँड दाखवलेले आहेत. हे 2 स्ट्रँड खूप महत्वाचे आहेत. ओके, 2 स्ट्रँड महत्वाचे आहेत. इथं mRNA ची डायग्राम तुम्हाला माहिती असणं महत्वाची आहे. ओके, mRNA ची डायग्राम ही ऑलवेज 5' to 3' असणार आहे. ओके, ऑलवेज काय असणार आहे 5' to 3' असणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण 6.5 ला आलो. 6.5 मध्ये ट्रान्सक्रिप्शन दिलेलं आहे. ट्रान्सक्रिप्शन मध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं, इथं डेफिनेशन दिलेली आहे. द प्रोसेस ऑफ कॉपिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्ट्रँड ऑफ DNA टू RNA इज टर्म्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. त्या ट्रान्सक्रिप्शनची डेफिनेशन सांगितले की जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ही जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी करायची, पण कॉपी कुठून करायची आहे DNA मधून कॉपी करायची आहे आणि इकडे mRNA ला येणार आहे. बरोबर आहे. द प्रोसेस ऑफ कॉपिंग द जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्ट्रँड, अंडरलाईन करून ठेवा वन स्ट्रँड. आता म्हणजे त्याला असं सांगायचं आहे की ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये DNAचे जे 2 स्ट्रँड असतात, एक असतं टेम्पलेट स्ट्रँड आणि एक असतं कोडिंग स्ट्रँड. या 2 स्ट्रँडपैकी फक्त एकच स्ट्रँड पार्टिसिपेट होणार आहे. दोन्हीही स्ट्रँड पार्टिसिपेट होणार नाही आहे. ओके, यातला फक्त एकच स्ट्रँड पार्टिसिपेट होणार आहे. मग एक स्ट्रँड जर पार्टिसिपेट होणार असेल, ओके, एक स्ट्रँड पार्टिसिपेट होणार असेल तर तो का, दोन्ही का नाही आहेत. ओके, याचं रिझन ही तरी लगेच खालचा पॅरा तुम्हाला दिलेला आहे. ओके, सेकंड पॅरा आहे बघा. सेकंड पॅरा दिलाय का. सेकंड पॅरा व्हाय बोथ द स्ट्रँड आर नॉट कॉपीड ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन. हा पॅरा खूप महत्वाचा आहे. हा पॅरा तुम्हाला विचारला जातो. ओके, या पॅरामध्ये 2 पॉईंट्स दिलेले आहेत. हे दोन्ही पॉईंट्स तुम्हाला सांगता आले पाहिजेत. ते दोन्ही पॉईंट्स कुठले तेही मी तुम्हाला सांगतो. व्हाय द बोथ स्ट्रँड आर नॉट कॉपीड ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन हॅज द सिम्पल आन्सर. ओके, तिथं जे फर्स्ट दिलेलं आहे तुम्हाला, फर्स्ट त्याला बॉक्स करून टाका. फर्स्टला बॉक्स करा असा. ओके, फर्स्टला बॉक्स करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, फर्स्टला बॉक्स केलात की पुढे दिलेला आहे इफ बोथ द स्ट्रँड ॲक्ट्स ॲज अ टेम्पलेट. दोन्हीही स्ट्रँड जर वापरले, आपण दोन्ही स्ट्रँड टेम्पलेट म्हणून जर वापरले, दे वुड कोड फॉर RNA मॉलिक्यूल विथ अ डिफरंट सिक्वेन्स. त्यांचे दोघांचेही डिफरंट सिक्वेन्स येणार. ओके, आणि रिमेंबर कॉम्प्लिमेंटरी डज नॉट मीन्स आयडेंटिकल. हे जे कॉम्प्लिमेंटरी आहे वरती दिलेलं आहे तुम्हाला, इथं जे कॉम्प्लिमेंटरी दिलेलं आहे वरती पेज नंबर 108 वरती तुम्हाला जे कॉम्प्लिमेंटरी दाखवलेलं आहे त्यांनी, कॉम्प्लिमेंटरी डज नॉट मीन्स ओके मीन्स आयडेंटिकल अँड इन द टर्म इफ दे कोड फॉर प्रोटीन. ओके, दोन्हीही जर आपण वापरले असतील असं वरती दिलेलं आहे. इफ बोथ द स्ट्रँड ॲक्ट्स ॲज अ टेम्पलेट. ओके, both the strand acts as a template and in turn if they code for protein the sequence of amino acid in the protein would be different. ओके, डिफरंट 2 प्रोटीनचे कोड्स येणार आहेत, 2 येणार आहेत. आणि पुढे दिलं त्यांनी हेन्स वन सेगमेंट ऑफ द DNA would be coding for 2 different proteins and this would complicate the genetic information transfer machinery. आणि हे सगळं कॉम्प्लिकेशन होईल, तसं चालणार नाही आहे. म्हणून आणखी नाही सेकंड दिलेलं आहे बघा. सेकंड म्हणून सेकंड वर्ड आहे ना, त्यालाही बॉक्स करा. हे 2 रिझन्स आहेत. हे दोन्ही रिझन्स तुम्हाला विचारले जातात. याच्यावरती MCQ आहे. खूप महत्वाचं आहे की 2 स्ट्रँड का वापरायचे नाही आहेत, DNA मधला एकच स्ट्रँड का वापरायचा आहे,
दोन्ही जर टेम्पलेट स्ट्रँड म्हणून वापरले तर चालेल का? नाही चालणार. ओके, दोन प्रोटीन्स तयार होतील आणि त्याच्यामुळे जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी करायला कॉम्प्लिकेशन होतील. ओके, आणि सेकंड, इफ बघा द टू RNA molecules if produced simultaneously, दोन RNA molecules जर तयार झाले would be complementary to each other, एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत, hence would form a double stranded RNA. ओके, आणि डबल स्टँडर्ड RNA तयार होणार. आणि आपल्याला माहिती आहे, मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला, सिंगल स्टँडर्ड RNA असतं, डबल स्टँडर्ड RNA नसतं. ओके, इट वुड फॉर्म अ डबल स्टँडर्ड RNA आणि दिस वुड प्रिव्हेंट द RNA फ्रॉम बिंग ट्रान्सलेटेड इन टू प्रोटीन. आणि ही जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित होणार नाही आहे. ओके, आणि तिथं प्रोटीन फॉर्म होणार नाही आहेत. अँड द एक्झरसाइज ऑफ द ट्रान्सक्रिप्शन वुड बिकम दॅट इज द फुटाईल वन. दिलेला आहे का? हा पॅरा खूप महत्त्वाचा आहे. या पॅरामध्ये दोन रिझन दिलेले आहेत, एक फर्स्ट आणि एक सेकंड म्हणून. हे दोन्ही पॉईंट्स लक्षात आले का? बघा, हे दोन्ही पॉईंट्स लक्षात आले का? ट्रान्सक्रिप्शनमध्ये हे दोन पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. ओके, NCERT मध्ये आपण लाईन टू लाईन गेलेलो आहे. मग पहिल्या पॅरामध्ये राहिलंय काय आपलं? पहिल्या पॅरामध्ये बघा, पहिल्या पॅरामध्ये डेफिनेशन दिलेली आहे ट्रान्सक्रिप्शनची. द प्रोसेस ऑफ कॉपिंग द जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्ट्रँड ऑफ DNA टू RNA. Okay, into RNA. The term is the transcription. Here also, the principle of complementary governs the process of transcription, except the adenosine now form the base pair with the uracil instead of thymine. However, unlike in the process of replication, which one set in and the total DNA of an organism can duplicate it, in transcriptional only a segment of DNA and only one strand is copied into RNA. Underline करून ठेवा. In transcription only a segment of DNA and only one strand is copied into RNA. हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात आलं का? हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत 6.5.1 जे ट्रान्सक्रिप्शन युनिट. आता बेसिक आपण 6.5.1 दॅट इज अ ट्रान्सक्रिप्शन युनिट जे तुम्हाला NCERT मध्ये दिलेलं आहे ते बघत असताना त्याच्या अगोदर काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. हे महत्त्वाचे पॉईंट्स बघा. मी इथं ट्रान्सक्रिप्शन युनिट लिहिलं आहे, प्रोमोटर लिहिलं आहे, स्ट्रक्चरल जीन लिहिलं आहे आणि टर्मिनेटर लिहिलं आहे. त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे आउट ऑफ 2 स्ट्रँड ऑफ DNA. बघा इथं दिसतंय का? बघा तुम्हाला जरा, आउट ऑफ 2 स्ट्रँड ऑफ DNA. हे सेंटेन्स सगळे दिसत आहेत तुम्हाला. ओके, आउट ऑफ 2 स्ट्रँड ऑफ DNA ओनली वन स्ट्रँड. हे खूप महत्वाचं आहे. ओनली वन स्ट्रँड पार्टिसिपेट इन ट्रान्सक्रिप्शन आणि त्यालाच आपण टेम्पलेट स्ट्रँड म्हणतो. टेम्पलेट स्ट्रँड किंवा आणखीन एक शब्द इथं लिहिला तरी चालेल, अँटीसेन्स. ओके, अँटीसेन्स स्ट्रँड. आणखीन एक शब्द त्याला अँटीसेन्स स्ट्रँड. ओके, दुसरं अ सेगमेंट ऑफ DNA. सेगमेंट म्हणजे एक तुकडा. अ सेगमेंट ऑफ DNA विच कंटेन. ओके, एक सेगमेंट जो आहे DNAचा एक सेगमेंट आहे, एक तुकडा आहे. अ सेगमेंट ऑफ DNA विच कंटेन अ सिग्नल फॉर द सिंथेसिस ऑफ वन पॉलीपेप्टाइड इज नोन ॲज द सिस्ट्रॉन. सिस्ट्रॉन म्हणजे काय? सिस्ट्रॉन म्हणजे युनिट ऑफ फंक्शन. लिहून घ्या, युनिट ऑफ फंक्शन. ओके, खूप महत्वाचं आहे. हा सिमोर बेंझरचं मॉडर्न कन्सेप्ट आहे. मॉडर्न कन्सेप्ट ऑफ जीन दॅट इज अकॉर्डिंग टू सिमोर बेंझर. ओके, अकॉर्डिंग टू सिमोर बेंझर सिस्ट्रॉन. ओके, सिस्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि रिकॉन असे 3 आहेत. 3 मॉडर्न कन्सेप्ट ऑफ जीन. याला म्हणतात मॉडर्न कन्सेप्ट ऑफ जीन. काय म्हणतात त्याला? मॉडर्न कन्सेप्ट ऑफ जीन. ओके, जीनचा मॉडर्न कन्सेप्ट. सिस्ट्रॉन म्हणजे युनिट ऑफ फंक्शन, म्युटॉन म्हणजे युनिट ऑफ म्युटेशन
ओके, आणि रिकॉर्ड म्हणजे युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन. ओके, युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन. ओके, हे लक्षात आलं का बघा. दुसरं, आता हे जे ट्रान्सक्रिप्शन करायचं आहे, त्या ट्रान्सक्रिप्शन मध्ये आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या लागणार आहेत. एक लागणार आहे एन्झाईम आणि एक लागणार आहे फॅक्टर. एक लागणार आहे एन्झाईम आणि एक लागणार आहे फॅक्टर. ओके, एन्झाईम कुठला लागणार आहे? RNA पॉलिमरेज. कुठला लागणार आहे? RNA पॉलिमरेज. मग हा NCERT मध्ये दिलाय का? होय. इथं बघा पेज नंबर 108 वरती, देअर इज ए कन्व्हेन्शन in defining two strands of the DNA in the structural gene of transcription unit. Two strands have a opposite polarity. The DNA dependent RNA polymerase. अंडरलाईन करून ठेवा, DNA dependent RNA polymerase. प्रत्येक वेळेला DNA dependent म्हणायची गरज नाही आहे. ओके, RNA polymerase म्हटलं तरी बस आहे. ओके, DNA dependent RNA polymerase also catalyze the polymerization in only one direction. Okay, that is the 5' to 3' strand, and that is the polarity 3' to 5' acts as a template. मगाशी जी आपण डायग्राम बघितली, किंवा खालची डायग्राम बघा, इथं 3' to 5' दिलेलं आहे, त्याला त्यांनी टेम्पलेट म्हणलेलं आहे. वरती म्हणतात 3' to 5' acts as a template and also referred as a template strand, आणि अदर स्ट्रँड जो आहे 5' to 3' आहे. ओके, त्याला त्यांनी काय म्हणलेलं आहे? कोडिंग स्ट्रँड म्हणलेलं आहे. फक्त सेम ॲज अ RNA एक्सेप्ट थायमिनच्या जागी फक्त युरॅसिल येणार आहे. ओके, ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शनच्या वेळेला बाकी कुठे नाही आहे. ओके, त्याच्यानंतर दिस स्ट्रँड विच डज नॉट कोड फॉर एनिथिंग रेफर्ड ॲज अ कोडिंग. जे आपण घेत नाही आहे त्याला आपण कोडिंग स्टँड असं म्हणतो, असंही त्यांनी सांगितलंय. ऑल द रेफरन्स पॉईंट विल डिफाइनिंग द ट्रान्सक्रिप्शन युनिट इज मेड विथ द कोडिंग स्टँड टू एक्सप्लेन द पॉईंट. खाली दिलेले आहेत त्यांनी हायपोथेटिकल पॉईंट दिलेले आहेत. आणि आपल्याला आता बघायचं आहे प्रोमोटार, टर्मिनेटर आणि स्ट्रक्चरल जीन. हे कसं या पद्धतीनं रन होतं हे आपण आता बघूया. ओके, इथंपर्यंतचा हा बेसिक पॉईंट आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की एन्झाईम वापरायचं आहे, DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज हे एन्झाईम वापरायला लागणार आहे. ओके, आणि आपल्याला जर प्रोमोटार, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर असे 3 पॉईंट्स बघायचे आहेत. त्या 3 पॉईंट पैकी ओके 3 पॉईंट बरोबर आपल्याला एन्झाईम आणि फॅक्टर हे बाय हार्ट असणं, पाठ असणं खूप गरजेचं आहे. ओके, आता यामध्ये मी तुम्हाला काही 2 पॉईंट सांगणार आहे. आपण पहिल्यांदा प्रमोटर हा पॉईंट बघतोय. प्रमोटर युनिटमधला, ट्रान्सक्रिप्शन युनिटमधला आपण पहिला पॉईंट बघतोय तो म्हणजे प्रमोटर. आणि ह्या प्रमोटरमध्ये लक्ष द्या, त्या प्रमोटरमध्ये मी काही सेंटेन्स लिहिलेले आहेत. मुद्दाम मी थोडंसं बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. आपल्याला पुढे हे सेंटेन्स लागणार आहेत. दिसतात का बघा तुम्हाला? सगळे सेंटेन्स आहेत का? हे सेंटेन्स आपल्याला खूप महत्वाचे आहेत. तर मी तुम्हाला डिस्क्राईब करतो. DNA हॅज अ प्रमोटर साईट दिलेली आहे का बघा तुम्हाला? प्रमोटर साईट म्हणून तुमच्या डायग्राम मध्ये प्रमोटर साईट आहे का? रेड कलरनी दाखवलेली आहे. प्रमोटर साईट आहे. प्रमोटर साईट, येस, प्रमोटर साईट दिलेली आहे तुम्हाला. तुमची डायग्राम या पद्धतीने दाखवलेली आहे आणि या पद्धतीने डायग्राम दाखवून इथं तुम्हाला प्रमोटर साईट अशी दाखवलेली आहे. ओके, दिस इज अ प्रमोटर साईट where the RNA polymerase bind. ओके, ह्या प्रोमोटर साईटला तुम्हाला काय होणार आहे? एक एन्झाईम बाइंड होणार आहे. काय होणार आहे? एन्झाईम कुठं बाइंड होणार आहे? ओके, RNA पॉलिमरेज बाइंड होणार आहे. कुठे बाइंड होणार आहे? ह्या प्रमोटर साईटला बाइंड होणार आहे. प्रमोटर साईटला एन्झाईम बाइंड होणार. आणि ओके, अँड टर्मिनेशन साईट. ओके, टर्मिनेशन साईट ही आपल्याला दाखवली प्रमोटर साईट. तुम्हाला 2 साईट दाखवलेत बघा. याला म्हणलेला आहे प्रमोटर साईट आणि याला म्हणलेला आहे टर्मिनेटर साईट. आहे का? ही टर्मिनेटर साईट इथे दाखवलेली आहे तुम्हाला. टर्मिनेटर साईट ही प्रमोटर साईट. या प्रमोटर साईटला तुम्ही काय केलं? त्या प्रमोटर साईटला तुम्ही काय अटॅच केलं? काय बाइंड केलं? RNA पॉलिमरेज. इथे लिहून टाका RNA पॉलिमरेज म्हणून.
RNA पॉलिमरेज म्हणून लिहा इथं तुम्ही लिहिलं RNA पॉलिमरेज, एन्झाईम RNA पॉलिमरेज. ओके, एन्झाईम पॉलिमरेज ASE आहे म्हणजे हा एन्झाईम आहे. एन्झाईम RNA पॉलिमरेज बाइंड केला आणि शेवटचा जो बॉक्स आहे त्याला टर्मिनेशन बॉक्स म्हणतात. त्या टर्मिनेशन बॉक्सला जिथं ट्रान्सक्रिप्शन स्टॉप होतं. ओके, हे पहिलं सेंटेन्स आहे. आता नुसतं एन्झाईम जोडून चालणार नाही आहे. ज्या वेळेला तिथं आपण फॅक्टर जोडून सिग्मा फॅक्टर, कुठला फॅक्टर आला? सिग्मा फॅक्टर. सिग्मा इथं कुठला फॅक्टर आला? सिग्मा. बघा इथं दाखवलंय बघा, इथं सिग्मा फॅक्टर पेज नंबर 109 109 याच्यावरती फिगर नंबर 6.10 इथं तुम्हाला दाखवलेला आहे. 3' to 5' असे 2 स्ट्रँड दाखवलेत. इथं एक असा गोल काढलेला आहे. तिथं पहिल्यांदा दाखवले RNA पॉलिमरेज आहे का, आणि त्याच्यामध्ये आत एक गोल आहे आणि त्याला म्हणलेलं आहे सिग्मा फॅक्टर. असे 2 आहेत का बघा, आतमध्ये आहे सिग्मा फॅक्टर. हा सिग्मा फॅक्टर म्हणायचं आणि हा एन्झाईम म्हणायचं. ओके, हा एन्झाईम आणि हा फॅक्टर हे दोन्ही एका वेळेला इथं जॉईन होणार आहेत, प्रोमोटर साईटला जॉईन होणार आहेत. सिग्मा फॅक्टर रिकग्नाइज, हा ओळखतो. काय ओळखतो बघा, सिग्मा फॅक्टर रिकग्नाइज प्रोमोटर साइट ऑफ DNA, प्रोमोटर साइट ऑफ DNA विथ द हेल्प ऑफ, मदतीनं, कुणाच्या मदतीनं? विथ द हेल्प ऑफ सिग्मा फॅक्टर. ओके, RNA polymerase enzyme, RNA polymerase enzyme attach to the specific site of DNA. Okay, attach at the specific site of DNA and called as a promoter site. ओके, प्रोमोटर साइट. इथपर्यंतचे पॉईंट लक्षात आले का बघा. हे पॉईंट लक्षात आल्यानंतर आपण बघणार आहे स्टार्टिंग पॉईंट. ओके, याच्यावरती नीटसाठी MCQ विचारला जातो. याचं डिस्क्रिप्शन NCERT मध्ये जरी कमी असलं तरी सुद्धा इथं दाखवताना आपल्याला स्टार्टिंग साईट दाखवलेला आहे, स्टार्टिंग पॉईंट बनलेला आहे. त्यामुळे त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इथं मी पुढं तुम्हाला अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम पण लिहिलेलं आहे. त्यामुळे हे 2 वाक्य इथं आहेत, वर्ड्स आहेत. त्यामुळे याच्याविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. इथं तुम्हाला 2 मी पॉईंट्स लिहून देतो, तेवढे 2 पॉईंट्स लिहा. आता हे 2 पॉईंट्स तुमच्या पुढे मी ठेवलेले आहेत. एक म्हणजे प्रोकॅरिओटिक आणि दुसरं म्हणजे युकॅरिओटिक. तर तुम्ही म्हणाल की सर हे NCERT मध्ये कुठेही दिसत नाही आहे, पण हे रिकग्नाइज करणं खूप गरजेचं आहे. ओके, हे खूप महत्वाचं आहे. हा टाटा बॉक्स, ओके, हा टाटा बॉक्स याच्यावरती MCQ विचारला गेलेला आहे. इथं प्रोकॅरिओटिक मध्ये काय आहे ते बघा. पहिल्यांदा सांगतो, इन प्रोकॅरिओटिक बिफोर द 10 N2 नाही दिलेलं, बेस पेअर दिले, नायट्रोजिनस बेस. ओके, 10 नायट्रोजिनस बेस फॉर्म ए स्टार्टिंग पॉइंट, फॉर्म ए स्टार्टिंग पॉइंट ऑफ अ सिक्वेन्स ऑफ 6 बेस पेअर. हा MCQ आहे. 6 बेस पेअर, दॅट इज द सिक्वेन्स कसा असणार आहे? TAT is present on a DNA which is called as a Pribnox box. Pribnox box जे प्रोकॅरिओटिक मध्ये आहे त्या प्रोकॅरिओटिकला प्रिब्नॉक्स बॉक्स असं म्हणतात. ह्या प्रिब्नॉक्स बॉक्स वरती MCQ आहे. प्रोकॅरिओटिक मध्ये 10 बेस पेअर, 10 नायट्रोजिनस बेस पेअर फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट पासून 10 नायट्रोजिनस बेस पेअर, स्टार्टिंग पॉइंट पासून 10 नायट्रोजिनस बेस पेअर घ्यायचे. तिथं सिक्वेन्स मिळणार आहे तुम्हाला. कुठला? 6 बेस सिक्वेन्स मिळणार आहे. कुठला आहेत बघा? TAT असा 6 झाला का बघा. 2 4 6 6 बेस पेअरचा सिक्वेन्स आहे आणि हा DNA वरती प्रेझेंट असतो. याला प्रिब्नॉक्स बॉक्स असं म्हणतात. ओके, म्हणजे हा समजा DNA असेल. ओके, DNA वरती कसा सिक्वेन्स असणार आहे? TAT असा सिक्वेन्स असणार आहे. आणि इन युकॅरिओटिक बिफोर द 20 नायट्रोजिनस बेस, 20 नायट्रोजिनस, 20 इथं दिलेला आहे 10, इथं दिलेला आहे 20 नायट्रोजिनस बेस फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट पासून 20 नायट्रोजिनस बेस सिक्वेन्स. ओके, इथं 7 बेस पेअर असतो. हाही MCQ तुम्हाला विचारला जातो. याच्यापूर्वी AIPMT ला वगैरे किंवा याच्यापूर्वीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम झालेल्या आहेत नीट सारख्या, तिथं हा MCQ 6 बेस पेअर रिलेटेड टू प्रोकॅरिओटिक आणि 7 बेस पेअर रिलेटेड टू युकॅरिओटिक विचारला गेलेला आहे. आणि तिथं मात्र सिक्वेन्स असतो TA AAA और कसा आहे बघा,
टी हा 7 आहे, इथं 6 होता आणि हा DNA वरती प्रेझेंट असतो. याला म्हणतात टाटा बॉक्स किंवा हॉग नेस बॉक्स. काय म्हणतात? हॉग नेस बॉक्स. लक्षात आलं का बघा, हॉगनेस बॉक्स असं म्हणतात. आणि याच्यानंतर आपण 2 पॉइंट्स बघणार आहोत, जे म्हणजे ट्रान्सक्रिप्शनला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला बघायचे आहेत. ते म्हणजे इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. काय बघायचं आहे? इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. इथंपर्यंतचे पॉईंट्स तुम्हाला कळाले का? इथंपर्यंत जर पॉईंट्स कळालेले असतील तर आपण पुढे जाणार आहोत. बघा, पुढे आपल्याला जायचं आहे. आता पुढचा पार्ट